जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. इब्री लोकास पत्र याचा 3रा अध्याय. प्रभू येशू हा मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून पवित्र बंधूंनो, स्वर्गीय पाचारणाने भागीदार हो. आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित व प्रमुख याजक येशू याच्याकडे लक्ष लावा. जसा मोशे देवाच्या संबंध घरात विश्वसनीय होता, तसा तोही त्याला ज्याने नेमले त्याच्याशी विश्वसनीय होता. कारण ज्या मानाने घर बांधणाऱ्याला संबंध घरापेक्षा अत्यंत अधिक सन्मान आहे, त्या मानाने हा मोशेपेक्षा अधिक वैभवास योग्य गणलेला आहे. कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते, पण सर्व काही बांधणारा देवच आहे. जे पुढे विदित करणार होते त्याविषयी साक्षीसाठी त्यांच्या संबंध घरात मोशे सेवक ह्या नात्याने विश्वासू होता. ख्रिस्त तर देवाच्या घरावर नेमलेला पुत्र ह्या नात्याने विश्वासू होता. आणि आपण आपला भरोसा व आपल्या आशेचा अभिमान शेवटपर्यंत दृढ राखल्यास त्याचे ते घर आहोत. यावरून पवित्र आत्मा म्हणतो, त्याप्रमाणे आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर रानातील परीक्षेच्या दिवशी इस्रायल लोकांनी चीड आणली होती, तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. तेथे तुमच्या वाडवडिलांनी कसोटीस लावून माझी परीक्षा केली आणि 40 वर्षे माझी कृत्ये पाहिली. त्यामुळे त्या पिढीवर संतापून मी म्हणालो, हे संतत भ्रमिष्ट अंतःकरणाचे लोक आहेत. यांनी माझे मार्ग जाणले नाही. म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाही. वाचलेले वचन देवबापा आशीर्वादित करो. आमेन. आपण प्रार्थना. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देवबापा. प्रभू, हे वचन आम्ही वाचलं. प्रिय प्रभू येशू, त्या वचनावरती तुझा आशीर्वाद पाठव. त्या वचनाप्रमाणे वागण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. या वचनाद्वारे आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर. आणि विशेष करून आजचा हा दिवस तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचा तू कर. प्रभू, ह्या दिवसामधील सर्व वाईट गोष्टी आणि प्रिय प्रभू येशू, सर्व वाईट सैतानी हल्ले, दुष्टाचे हल्ले, यापासून तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर. आम्ही प्रत्येक जण कामासाठी बाहेर निघत असताना तू आमच्या प्रत्येकाचं तू सहाय्य कर. प्रिय प्रभू येशू, लहान लेकरं शिक्षणासाठी बाहेर जात येत असताना त्यांच्या संगती तू राहा. त्यांना तू ज्ञानबुद्धी चातुर्याने तू भर. प्रिय प्रभू येशू, जे उद्योगधंदे करतात आणि प्रिय प्रभू येशू नोकरीला जातात आणि सर्व देशातील व्यवस्था, त्या सर्व प्रिय प्रभू येशू तू आशीर्वादित करा. तुझ्या नावाचं गौरव दे. विशेष करून आम्हाला तुझ्या वचनामध्ये, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये वाढण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य मार्गदर्शन कर. आमच्या जीवनामध्ये तू उतरू नये. आमच्या प्रत्येकाची तू भेट घे. आमचं जीवन निराशा, संकट, अडचणी यापासून तू दूर ठेव. आणि प्रभू, तू आमच्या संगतीत तू राहा आणि आमचं जीवन पवित्र आणि शुद्ध तू ठेव. आणि तुझं गौरव आमच्या प्रत्येकाच्या जीवनाद्वारे दे. प्रिय प्रभू येशू, आजचा दिवस आम्ही पूर्णपणे तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहोत. जे आजार आहे त्यांना तू आपल्या खेळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. हो पिता परमेश्वरा, जे तुझ्यापासून दूर आहे त्यांच्यापर्यंत तुझ्या दासदासींना जाण्यासाठी सहाय्य कर. त्यांच्यासाठी सुवार्तेचे दार तू मोकळे कर आणि तुझं गौरव दे. तुझ्या राज्याची वाढ होऊ दे. आमचा देश, आमच्या देशातील प्रत्येक नागरिकाचं तारण तू कर. सर्व राष्ट्रांमधील नागरिकांचं तारण कर आणि तुझं गौरव दे पिता परमेश्वरा. हे देवापा, तुझं पवित्र सामर्थ्य आमच्या प्रत्येकावरती येऊ दे. तुझ्या वाचनामध्ये, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये आमच्या प्रत्येकाची तू वाढ कर. आणि प्रिय प्रभू येशू, आमचे सर्व कामकाज तुझ्या पवित्र चरणावर समर्पित कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे.